आत्ताची मोठी बातमी LPG गॅस सबसिडी संदर्भात समोर येत असलेल्या मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार गॅस सबसिडीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांना आता LPG गॅसवरील सबसिडी मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी आयकर विभागाच्या मदतीने उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांची माहिती गोळा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेली गॅस कनेक्शनं आणि बनावट कागदपत्रांवर घेतलेली कनेक्शनही कायमची बंद करण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे देशभरात विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. आधीच घरगुती सिलेंडरचे दर 800 ते 1000 रुपयांच्या आसपास पोहोचलेले असताना आता जर सबसिडीही बंद झाली तर सर्वसामान्यांच्या घर खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी हा मोठा आर्थिक धक्का ठरू शकतो. सरकारकडून असा दावा केला जात आहे की खऱ्या गरजू नागरिकांपर्यंतच सबसिडी पोहोचावी, यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र अनेक नागरिकांचा प्रश्न आहे की महागाई आधीच प्रचंड वाढलेली असताना सामान्य माणसावर आणखी आर्थिक भार टाकण्याची गरज काय आहे? या संपूर्ण प्रकरणावर महिलांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांनी सांगितलं की निवडणुका आल्या की सरकार महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा करतं, विविध योजना जाहीर केल्या जातात, पण निवडणुका संपल्यानंतर त्या योजनांचा काहीच फायदा मिळत नाही. काही महिलांनी तर थेट संताप व्यक्त करत म्हणाल्या की सिलेंडरचे भाव वाढवा, डिझेलचे भाव वाढवा, पेट्रोलचे भाव वाढवा, आता आणखी काय वाढवणार? आम्हाला जगायचं कसं? काही ठिकाणी महिलांनी असा आरोपही केला की सरकार फक्त जाहिराती करतं, पण प्रत्यक्षात गरीब नागरिकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे पोहोचत नाहीत. आम्हाला आजपर्यंत सबसिडी मिळालीच नाही, असंही अनेक महिलांनी स्पष्टपणे सांगितलं. दरम्यान सरकारकडून बनावट आणि गैरवापर होणाऱ्या कनेक्शनवर कारवाई करण्याची तयारीही सुरू आहे. मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेली गॅस कनेक्शन अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेली नाहीत. तसेच काही लोकांनी चुकीची माहिती देऊन कनेक्शन घेतल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे अशा कनेक्शनची तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या ग्राहकांच्या पात्रतेबाबत शंका असेल त्यांना 7 दिवसांच्या आत तक्रार किंवा स्पष्टीकरण देण्यास सांगितलं जाऊ शकतं. जर योग्य माहिती दिली नाही तर संबंधित गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरही या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक सरकारच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांना सबसिडीची गरज नाही आणि सरकारचा पैसा खऱ्या गरजू लोकांवर खर्च झाला पाहिजे. मात्र दुसरीकडे अनेक नागरिक सरकारवर टीका करत आहेत. महागाई कमी करण्याऐवजी सरकार सामान्य लोकांवर आणखी आर्थिक भार टाकत आहे, असा आरोप विरोधकांकडूनही केला जात आहे. त्यामुळे हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा बनताना दिसत आहे. तरी देखील या चर्चेमुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण घरगुती गॅस हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला विषय आहे आणि त्याची किमती वाढल्यास थेट घर खर्चावर परिणाम होतो.